पंडित दीनदयाळ पतसंस्था आणि परिवाराच्या वतीनं आयोजित दीनदयाळ व्याख्यानमालेचं पहिलं पुष्प आपकी अदालत फेम रजत शर्मा यांनी शनिवारी ऑनलाईन संभाषण करून गुंफलं. व्याख्यानमालेचं उद्घाटन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झालं. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक डॉ. रवींद्र साताळकर, पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा, व्हाईस चेअरमन सुधीर पगारिया, सचिव विकास पाथरकर, दीनदयाळ परिवाराचे अध्यक्ष धनंजय तागडे, शहर भाजपाचे महेंद्र गंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, उद्योजक मोहन मानधना आदी उपस्थित होते. रजत शर्मा यांनी आपल्या शोमधील अनेक किस्स्यांची माहिती देत व्याख्यान फुलवलं. ये जो आपकी अदालत, जो भी आपने कुछ क्लिप्स देखे, 30 बरस से इस कार्यक्रम को आप लोगों का प्यार स्नेह मिला है. ये जो पर्दे पर जितना ग्लैमरस दिखता है, ये पर्दे पर जितना सेक्सी दिखता है, असल में ऐसा है नहीं. इसके पीछे इसी तरह का सतत प्रयास करना पड़ता है, जैसा आज इस कार्यक्रम में आपको संबोधित करने के लिए लोढ़ा जी को करना पड़ा. जब वो मुझसे मिलने आए थे तो उन्होंने कहा था कि मैं अपनी अनुभव आपके साथ शेयर करूं, और मैं मुश्किल हालात को कैसे सामना करना है, कैसे बाधाओं को दूर करना है, कैसे असंभव को संभव करना है, ये मैंने 30 साल पहले जब आपकी अदालत का कार्यक्रम शुरू हुआ था तो सीखने को मिला था. ये बात 12 फरवरी 1993 की है. मैंने इससे पहले कोई टीवी के कार्यक्रम नहीं किए थे, कोई ट्रेनिंग नहीं थी. आपकी अदालत का पहला कार्यक्रम करना था और ये तय हुआ था कि सबसे पहला कार्यक्रम खुशवंत सिंह जी का करेंगे. उस समय इलस्ट्रेटेड वीकली के एडिटर रह चुके थे, बहुत पूरी दुनिया में उनका नाम था, और जिस तरह की बातें वो अपने आर्टिकल्स में, अपनी किताबों में लिखते थे, तो मुझे लगा कि ये बहुत ही इंटरेस्टिंग होगा. और खुशवंत जी के कार्यक्रम के लिए हमने इंग्लिश की राइटर नमिता गोखले, उनको जज बनाया था. ऑडियंस के लिए मैंने हमारे श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स के, सेंट स्टीफेंस के लड़के, मेराटा हाउस की लड़कियां, इन सबको आमंत्रित किया था. लेकिन विधि का विधान होता है. सुबह सुबह मुझे 10 बजे लालू जी ने फोन किया. मैंने सोचा कि वो उस समय बिहार के मुख्यमंत्री थे, बिहार विधानसभा का जो भवन है उसमें ठहरे हुए थे, और हमने तय किया था कि लालू जी शाम को 4 बजे आएंगे. उससे पहले सुबह 10 बजे से 11 बजे तक मैं रिहर्सल कर लूंगा, 11:30 बजे तक कोई कमियां होंगी उसको दूर कर लेंगे, और 12 बजे खुशवंत जी का कार्यक्रम रिकॉर्ड करेंगे. लालू जी ने मुझे फोन किया, कहा कि भाई साहब, हमको शाम को पटने जाना है. तो मैंने कहा, लालू जी क्या बात कर रहे हैं आप, इतना सेट लगा है, ऑडियंस आई है, बहुत खर्चा हुआ है, और पहली बार ऐसा कोई कार्यक्रम मैं कर रहा हूं. तो उन्होंने कहा, नहीं भाई साहब, हम अभी आ जाते हैं. तो भाई लालू जी, अगर अभी कैसे आएंगे, अभी तो हमारे पास कैमरामैन भी रेडी नहीं है, अभी तो रिहर्सल नहीं हुआ है. तो उन्होंने कहा, अरे मेरे साथ 2 फोटोग्राफर है, बहुत अच्छा फोटो खींचते हैं, उनको लेके आते हैं. अब उस समय कोई समझ नहीं पाता था कि कैमरा क्या होता है, ऑडियंस क्या होती है, कैसे रिकॉर्डिंग होती है, क्योंकि पहली बार देश में इस तरह का कोई कार्यक्रम हो रहा था. मोबाइल फोन थे नहीं. लालू जी ने फोन रख दिया और मुझे पता चला कि वो बिहार भवन से नोएडा में हमारे स्टूडियो के लिए निकल गए. तो मैं जिस भी हालत में था, जैसे भी था, तैयार होकर जल्दी से दौड़ा. वहां रात भर लोगों ने, जिन्होंने लाइटिंग की थी, वो फर्श के ऊपर अखबार बिछा के सो रहे थे. कैमरामैन अपने कैमरा को एडजस्ट कर रहे थे. जो सेट बनाने वाला है वो कटघरे पे कील ठोक रहा था, थोड़ी बहुत पॉलिश का काम बाकी था. तो मैंने सबसे कहा कि भाई, वो लालू जी तो अभी आ रहे हैं. और जितनी देर में मैं उनको समझाता, बात करता, बिहार के मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव
ईगल स्टूडियो में पहुंच गए। तो उन लोगों ने कहा साहब हमें 15-20 मिनट टाइम दीजिए, थोड़ा कोशिश करते हैं। ऑडियंस आ गई थी, वो ऑडियंस जो खुशवंत जी के लिए आई थी। जज आ गई थी महोदया जो खुशवंत जी के लिए आई थी। तो मैंने सोचा किसी परिस्थिति में साल्वेज करते हैं, प्रोग्राम तो करेंगे ही। तो मैं लालू जी को स्टूडियो दिखाने लगा, ये कैमरा है, ये ऐसा है। फिर मैं उनको ऊपर छत पर ले गया, तो बोले टहला रहे हैं। ही जी परंपरा आहे गेली 6 वर्ष सुरू झाली, ती अविरतपणे पुढे चालवण्याचं काम माननीय वसंतराव लोढा यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही परंपरा सुरू ठेवली, म्हणून त्यांचं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो। कारण म्हणजे ही व्याख्यानमालासाठी यावं अशा प्रकारचं मला वसंतराव आग्रह धरला। कारण महाराष्ट्राचे माहिमाम राज्यपाल येणार, आज तकचे रजत शर्मा येणार आणि मग राज्यपालांच्या कार्यक्रमाचाही निश्चिती होत नव्हती। कारण 21-22 तारखेला त्यांच्या कार्यालयाने मला कळवलं की आम्ही दिल्लीला गेलो बैठक आहे राज्यपालांची, आणि आज 23 तारखेला त्यांना विनंती केली आपण दुसरे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे। देशाचे गृहमंत्री माननीय अमित शाह साहेब मुंबईत आहेत, त्यामुळे राज्यपालांची मोठी अडचण झाली। मला म्हटले माझी पुष्कळ येण्याची इच्छा आहे, मग त्यांना त्यांची तारीख बदलून द्या म्हटलं मला तुम्ही। आम्ही आमच्या कार्यक्रमाचं व्याख्यानमालाच्या तारखाबद्दल आपण तयार होतो। 25 तारखेला सुद्धा आपण त्यांना विनंती केली, परंतु स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा पदवीदान समारंभ आहे नांदेडचा, अशा अनेक प्रयत्नातून माननीय राज्यपाल महोदय आपल्यामध्ये येऊ शकले नाही। मुद्दाम मी आपल्यासाठी सांगतो की जे आम्ही सगळ्यांनी वसंतरावांचा एवढा आग्रह होता माझ्या पाठीमागे। आता रजत शर्माचा माझा काही फार परिचय नाही, परंतु आदरणीय नितीन गडकरी साहेबांनी खरं फार मेहनत घेतली मध्ये। विशेष करून त्यांना आग्रह केला की आपण शिर्डीला जा, त्यांना विमानानं हेलिकॉप्टर यायची इच्छा होती, पण त्या पावसाळी वातावरणात ते सुद्धा शक्य नाही। मग वसंतराव म्हटले की आम्ही आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घ्यायचा विचार करतोय। तुम्ही काही विचार केला तरी हवामान तुमच्या विचारावर चालत नाही, कारण आता हे हवामानाचे जे बदल आहे, क्लायमेट चेंजचा एवढा मोठा परिणाम आहे। पावसाळे आता पाऊसमान बदलले, पूर्वी जूनमध्ये पाऊस सुरू व्हायचा तो आता सप्टेंबरमध्ये सुरू व्हायला लागला। एकूण सगळेच ऋतुमान बदललेले आहे, तर त्यामुळे आपली किती इच्छा असली तरी शेवटी पाहुण्यांची सुद्धा इच्छा, पाहुण्यांना सुद्धा इथं आणताना आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे त्यांच्या सुरक्षतेची। पण सुदैवाने आता मला वाटतं ऑनलाईन जॉईन होणार असं मला सांगितलंय मला वसंतरावने। आता लाईव्ह म्हणजे लाईव्ह आहेत सध्या, आणि त्यामुळे आपोआपच त्याची आपल्याला संवाद करण्याची एक मोठी संधी आपल्याला मिळणार आहे। पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनी प्रास्ताविकात व्याख्यानमालेची माहिती दिली। गेल्या 20, 25, 30 वर्षापूर्वी ज्याला आम्ही 10,000 रुपयाचं कर्ज दिलं, ज्याला आम्ही 20,000चं कर्ज दिलं, ज्याला आम्ही 50,000चं कर्ज दिलं, आज त्याच व्यक्तीला गेल्या 25 वर्षात आम्ही कोणाला 25 लाखाचं कर्ज दिलेलं आहे, त्याला 50 लाखाचं कर्ज दिलंय, 75 लाखाचं कर्ज दिलंय, 1-1 कोटीपर्यंत त्या व्यक्तीला आम्ही कर्ज दिलंय। म्हणजे तो 10,000 रुपये जो घेत होता तो आज जवळपास 1,50 लाखापर्यंत पोहोचलाय। अशा पद्धतीचं काम दीनदयाळजींना जे अपेक्षित होतं ते काम नगरमध्ये असे शेकडो नाही तर हजारो लोकांना रोजगार निर्माण करून देण्याचं काम, आणि त्याचबरोबर त्यांच्या रोजगाराबरोबर त्यांचा विश्वास निर्माण झाला पाहिजे, त्यांच्यामध्ये त्यांचा विकास झाला पाहिजे, अशा पद्धतीचं काम आम्ही या पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून करत आहोत। आता ह्या वर्षी 25 सप्टेंबर पासून आम्ही एक नवीन योजना की ही फक्त भारतात एकाच ठिकाणी चालू आहे। लोकसभेच्या एका खासदारानं या योजनेचा उल्लेख लोकसभेमध्ये त्यांना 1 मिनिटाकरता वेळ दिला होता, पण सभापतींनी त्या योजनेसाठी त्यांना 10 मिनिटं वेळ दिला।
ही योजना आपण नगरमध्ये चालू करत आहोत. गुजरातमध्ये सावरखेडा या ठिकाणी एका खेड्यागावामध्ये तिथल्या एका संस्थेनं, सहकारी संस्थेनं बाल गोपाल बँक म्हणून अशी एक योजना सुरू केली. वयाच्या 5 वर्षापासून त्या मुलाच्या घरी जाऊन, तो 5 वर्षाचा मुलगा पाहिजे, त्याच्या घरी जाऊन त्याच्या बचतीचा डबा दिला आणि त्याला जे जे काही त्याच्या वाढदिवसाला किंवा त्याच्या घरचे जे जे काही त्याला पैसे देतील ते पैसे त्या डब्यात टाकायचे आणि वयाच्या 18 वर्षापर्यंत त्याची ती रक्कम संस्थेचा एक माणूस दर महिन्याला जाऊन ती एकत्र करणार आणि ती त्याच्या खात्यामध्ये एफडी करणार आणि वयाचे ज्यावेळेस 18 वर्ष होतील त्यावेळेस त्याला शिक्षण करता, त्याला व्यवसाय करता, त्याला जर उद्या मेडिकलला प्रवेश करायचा असेल, त्याला इंजिनिअरिंगला प्रवेश करायचा असेल तर त्या पद्धतीची रक्कम त्याच्यापुढं त्या ठिकाणी जमलेली असायची. आणि त्यामुळं असे शेकडो तरुण त्या ठिकाणी त्यांनी आज रोजगार त्यांना मिळवला, त्यांना शिक्षणाला मदत झाली. अशी योजना आपण येत्या 25 सप्टेंबरला पंडित दीनदयाळ बाळ गोपाळ बचत योजना ही आपण नगर शहरामध्ये सुरू करत आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता मुळे यांनी केलं. संचालिका शारदा होशिंग यांनी आभार मानले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाबूशेठ टायरवाले, कोहिनूरचे संचालक अश्विन गांधी, पतसंस्थेचे संचालक शैला चंगेडे, मिलिंद गंधे, निलेश लोढा, बाबासाहेब साठे, सुभाष फणसे, शैलेश चंदे आदींसह नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.